हॅलो स्टुडंट, आपण चॅप्टर नंबर 12 स्टडी करत आहोत. दॅट इज द सायको फार्माकोलॉजिकल एजंट. त्यामध्ये आपण अँटी सायकोटिक ड्रग बघितले आणि अँटी एन्झायटी ड्रग बघितले. आपण आज अँटी डिप्रेशन ड्रग बघणार आहोत. अँटी डिप्रेशन म्हणजे काय? डिप्रेशन इज अ मूड डिसऑर्डर कॅरेक्टराइज्ड बाय अ persistently low mood and a feeling of a sadness and loss of interest. याचं कॉमन एक्झाम्पल आहे. एखादा स्टुडंट जर एखाद्या सब्जेक्टमध्ये फेल झाला तर तो डिप्रेस होतो, पण ते थोड्या काळासाठी असतं. म्हणजे त्याचा इंटरेस्ट राहत नाही, तो जेवण करत नाही किंवा सॅड असतो. हे टेम्पररी झालं. पण हेच जर कंटिन्युअस जर 5-6 महिने कंटिन्यू जर त्याचा म्हणजे मूड खराब असला, कंटिन्युअस सॅड असला, फिलिंग ऑफ सॅडनेस, लॉस ऑफ इंटरेस्ट हे कंटिन्युअस 5-6 महिन्यापर्यंत असलं तर त्याला आपण डिप्रेशन म्हणतो. म्हणजे डिप्रेशन म्हणजे थोड्या काळासाठी नसतो, तो कंटिन्युअस जर लॉंग पिरियडसाठी असला तर दॅट इज द डिप्रेशन. इट इज अ persistent problem, not a passing one, lasting on average 6 to 8 months. Depression, major depressive disorder or a clinical depression is a common but a serious mood disorder. It causes several symptoms that affect how you feel, think and handle a daily activities such as a sleeping, eating or a working. डिप्रेशनचे जनरली 2 टाईप आहे, युनिपोलर डिप्रेशन आणि बायपोलर डिप्रेशन. युनिपोलरचे पण 2 टाईप आहे, रिॲक्टिव्ह डिप्रेशन आणि एंडोजिनस डिप्रेशन. रिॲक्टिव्ह डिप्रेशन म्हणजे ते कशामुळे होतं? ड्यू टू अ स्ट्रेस इन लाईफ. म्हणजे नॉर्मल रुटीनमध्ये जे स्ट्रेस आहे त्यामुळे डिप्रेशन होतं, त्याला आपण रिॲक्टिव्ह डिप्रेशन म्हणतो, ते युनिपोलर. त्यानंतर सेकंड आहे एंडोजिनस डिप्रेशन. ते कशामुळे होतं? बायोकेमिकल अबनॉर्मॅलिटी इन द ब्रेन. आपल्या ब्रेनमध्ये मोनोअमाइन असतात, म्हणजे न्यूरोट्रान्समीटर. कोणकोणते? डोपामिन, नॉर ॲड्रिनालिन आणि सिरोटोनिन. त्यांचं फंक्शन काय आहे? मेंटेन करणं इमोशनला आणि मेमरीला. म्हणजे ते कंट्रोल करतं इमोशन आणि मेमरी. हे मोनोअमाइन कंट्रोल करतात. कोणकोणते? डोपामाइन, नॉर ॲड्रिनालिन आणि सिरोटोनिन ब्रेनमध्ये. त्यांचं काम काय आहे? हॅपीनेस, जॉयनेस, एन्जॉयमेंट किंवा स्लीप मेंटेन करणं, मेलाटोनिन सिक्रिशनचं मेंटेन करणं, वेकफुलनेस, कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड. हे सर्व कामं हे न्यूरोट्रान्समीटर कंट्रोल करतात. म्हणजे त्यांचं काम आहे ते. आणि त्यांची जर डिफिशियन्सी झाली किंवा अबनॉर्मॅलिटी झाली तर ते डिप्रेशन कॉज करतं. दॅट इज द एंडोजिनस डिप्रेशन. कॉज काय आहे त्याचा? डेफिशियन्सी ऑफ मोनोअमाइन, दॅट इज द डोपामिन, नॉर ॲड्रिनालिन आणि सिरोटोनिन ॲक्टिव्हिटी इन द ब्रेन. सिम्पटम्स काय आहे? त्याच्यानंतर सिम्पटम्स, इमोशनल सिम्पटम काय काय आहे? सॅडनेस, होपलेसनेस, लो सेल्फ कॉन्फिडन्स, लॉस ऑफ इंटरेस्ट आणि सुसायडल थॉट. हे सर्व होतं. हे सगळे सिम्पटम आहे इमोशनल सिम्पटमचे. आणि बायोलॉजिकल सिम्पटम काय आहे? फॅटिग्यू, लॉस ऑफ लिबिडो म्हणजे सेक्झुअल डिझायर लॉस होतो. त्यानंतर लॉस ऑफ ॲपेटाईट म्हणजे भूक लागत नाही. स्लीप ॲबनॉर्मॅलिटी म्हणजे खूप जास्त झोप लागते किंवा झोपच लागत नाही. आणि लो कॉन्सन्ट्रेशन. हे सर्व अबनॉर्मल म्हणजे सिम्पटम्स आहे बायोलॉजिकल सिम्पटम डिप्रेशनचे. त्यानंतर सेकंड डिप्रेशनचा टाईप आहे बायपोलर. बायपोलरमध्ये काय आहे? अल्टरनेट एपिसोड ऑफ मॅनिया आणि डिप्रेशन. मॅनिया म्हणजे काय? एक्स्ट्रीम मूड होतो. एक्स्ट्रीमली मूड हा एक्साइटेबल होतो, एक्साइटेबल मूड असतो किंवा इलिव्हेटेड मूड असतो मॅनिया म्हणजे. आणि डिप्रेशन म्हणजे एक्स्ट्रीम सॅडनेस. दॅट इज द बायपोलर डिसऑर्डर. Bipolar disorder is a different from depression, but it is included in this list is because of someone with a bipolar disorder experience episode of extremely low mood that meets the
criteria for a major depression called a bipolar depression, but a person with a bipolar disorder also experiences extreme high euphoric or a irritable mood called a mania, a less form called a hypomania. हे टाईप झाले डिप्रेशनचे. मॅनियामध्ये काय होतं, ओव्हर एक्साइटमेंट होते, ओव्हर कॉन्फिडन्स असतो, ओव्हर इंथुझियाझम असतं, इरिटेशन असतं, ॲग्रेशन असतं हे मॅनियामध्ये. आणि पॅथोफिजिओलॉजी ऑफ एंडोजिनस डिप्रेशन काय आहे, ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ मोनोअमाइन इन अ कॉर्टिकल अँड अ लिम्बिक सिस्टीम. दिस इज कॉल्ड अ मोनोअमाइन हायपोथेसिस. कोणकोणते मोनोअमाइन आहे, सिरोटोनिन, नॉरएपिनेफ्रिन आणि डोपामाइन. न्यूरोट्रॉफिक हायपोथेसिस ड्यू टू द लॉस ऑफ नर्व ग्रोथ फॅक्टर, दॅट इज द डिप्रेशन. इंडिकेशन्स काय काय आहे, अँटीडिप्रेसंट ड्रगचे डिस्थायमिक डिसऑर्डर. डिस्थायमिक डिसऑर्डर म्हणजे लो मूड ऑकरिंग फॉर अ लास्ट 2 years along with the other 2 symptoms of depression, that is the dysthymic disorder. Major depression with a melancholia or a psychotic symptoms. मेलॅन्कोलिया म्हणजे काय, नैराश्य, फिलिंग ऑफ डीप सॅडनेस आणि सायकोटिक सिम्पटम. डिप्रेशन असोसिएटेड विथ अ ऑर्गॅनिक डिसीज, अल्कोहोलिझम, सिझोफेनिया और अ मेंटल रिटार्डेशन. ऑर्गॅनिक डिसीज कोणकोणत्या आहेत, स्टेटेड अ डिफ्यूज अ सेरिब्रल डिस्फंक्शन असोसिएटेड विथ अ डिस्टर्बन्स इन अ कॉन्शियसनेस, कॉग्निशन, मूड अँड बिहेवियर in the absence of drug, that is the organic disease. Depressive phase of bipolar disorder म्हणजे एक्स्ट्रीमली हाय किंवा एक्स्ट्रीमली लो मूड असतो, दॅट इज द बायपोलर डिसऑर्डर. डिप्रेशन अकंपनाइड बाय एन्झायटी म्हणजे कंटिन्युअस एन्झायटी असणं, भीती असणं, हे सर्व इंडिकेशन आहे डिप्रेशनचे. आपण क्लासिफिकेशन बघणार आहोत अँटी डिप्रेसंट ड्रगचे. फर्स्ट क्लास आहे ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट. सेकंड क्लास आहे सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रिअप्टेक इनिबिटर. आपण 1 by 1 त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन पण बघणार आहोत, ते कसे ॲक्ट करतात हे त्यांचे क्लासिफिकेशन आहे. थर्ड क्लास आहे मोनोअमाइन ऑक्सिडेज इनिबिटर आणि अदर. आपण 1 by 1 बघणार आहोत आणि त्यांचे ड्रग पण बघणार आहोत. फर्स्ट आहे ट्रायसायक्लिक. ट्रायसायक्लिकचे एक्झाम्पल काय काय आहे, ॲमिट्रिप्टिलिन, नॉरट्रिप्टिलिन आणि प्रोट्रिप्टिलिन, ॲमॅक्झोपाइन, डॉक्झिपाइन, क्लोमिप्रॅमाइन, डेसिप्रॅमाइन, इमिप्रॅमाइन आणि टिमिप्रॅमाइन हे सर्व ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट ड्रगचे एक्झाम्पल आहे. ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट कसे ॲक्ट करतात, ते कंपाऊंड इनिबिट करतात रिअपटेक ऑफ नॉरएपिनेफ्रिन अँड सिरोटोनिन इनटू द adrenergic neuron. This is compound may subdivided into a tertiary amines. Example amitriptyline, doxypain, imipramine, trimipramine and a secondary amine. All tricyclic compound display a anticholinergic activity. This is compound are more specifically effective in a treating patient with a endogenous depression. Combination therapy with a phenothiazines or a lithium carbonate may be beneficial in treating a depression of a schizophrenia or severe anxiety. तर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे ट्रायसायक्लिक ड्रगचं, तर प्री सायनॅप्टिक नर्व एंडिंग मधून न्यूरोट्रान्समीटर रिलीज होता आणि पोस्ट सायनॅप्टिक नर्व एंडिंगवर जे रिसेप्टर असतात त्यांचे स्पेसिफिकली त्याला बाइंड होतात आणि आपली ॲक्टिव्हिटी शो करतात.
म्हणजे हॅपीनेस, जॉयनेस, एन्जॉयमेंट, स्लीप, मेंटेन, मेलेटोनिन सिक्रिशन, वेकफुलनेस, कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड, हे सर्व बाइंड झाल्यानंतर म्हणजे न्यूरोट्रान्समीटर म्हणजे नॉर इपिनेफ्रिन आणि सिरोटोनिन प्रीसिनॅप्टिक नर्वमधून रिलीज होऊन ते पोस्ट सिनॅप्टिक नर्व एंडिंगला स्पेसिफिक रिसेप्टरवर बाइंड होतात आणि त्यांची ॲक्शन शो करतात आणि त्यानंतर त्यांचं परत रिअपटेक होतं. परत प्रीसिनॅप्टिक नर्व एंडिंगमध्ये त्यांचं रिअपटेक होतं. तर रिअपटेक झाल्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन सिनॅप्टिक जंक्शनमध्ये कमी होतं आणि त्यामुळे पोस्ट सिनॅप्टिक नर्व एंडिंगला जे रिसेप्टरवर बाइंड होण्याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सिरोटोनिन आणि नॉरएपिनेफ्रिन हे कमी होतात. तर तेच आपल्याला थांबवायचं आहे. त्यामुळे आपण जे रिअपटेक आहे ते ब्लॉक करतो. रिअपटेक आहे ज्याचा नॉरएपिनेफ्रिनचा आणि सिरोटोनिनचा ब्लॉक झाल्यामुळे पोस्ट सिनॅप्टिक नर्व एंडिंगला जे रिसेप्टरवर बाइंड होण्यासाठी जे नॉरएपिनेफ्रिन आणि सिरोटोनिन आहे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि त्यामुळे ते इझिली रिसेप्टरवर बाइंड होतात जास्त प्रमाणात आणि त्यामुळे मूड हा इलेवेट होतो. म्हणजे हॅपीनेस, जॉयनेस, एन्जॉयमेंट, स्लीप मेंटेन आणि मेलेटोनिन हे सर्व मेंटेन होतं आणि ॲक्ट करता ॲज अ अँटी डिप्रेसंट. हे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंटचं. त्यानंतर सेकंड काय आहे क्लास, तर सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रिअपटेक इनिबिटर. हा सिलेक्टिव्ह आहे स्पेसिफिकली सिरोटोनिनसाठी. सेम आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सिरोटोनिनचा. म्हणजे प्रीसिनॅप्टिक नर्व एंडिंग मधून न्यूरोट्रान्समीटर म्हणजे सिरोटोनिन हा रिलीज होणार आणि पोस्ट सिनॅप्टिकवर जे स्पेसिफिक रिसेप्टर आहे त्याला बाइंड होणार आणि आपली ॲक्शन शो करणार म्हणजे हॅपीनेस, जॉयनेस. पण त्याचाही रिअपटेक होतं. प्रीसिनॅप्टिक नर्वमध्ये जे रिलीज झालेले होते सिरोटोनिन ते परत प्रीसिनॅप्टिक नर्वमध्ये जातात. त्याचं रिअपटेक ब्लॉक करण्यासाठी हे ड्रग वापरले जातात. कोणकोणते, सिटालोप्राम, इसिटालोप्राम, फ्लुक्झेटिन, पॅरोक्झिटिन, फ्लुक्झामाइन आणि सर्ट्रॅलिन हे सर्व ड्रग वापरले जातात. त्याचं रिअपटेक होऊन देत नाही. रिअपटेक झालं नाही तर काय होणार, तर कॉन्सन्ट्रेशन सिनॅप्टिक जंक्शनमध्ये सिरोटोनिनचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आणि इझिली ते रिसेप्टरवर जे पोस्ट सिनॅप्टिक रिसेप्टरवर इझिली ते बाइंड होणार आणि त्यांची ॲक्शन शो करणार आणि ॲक्ट करणार ॲज अ अँटी डिप्रेसंट ड्रग. त्यानंतर थर्ड आहे मोनोअमाइन ऑक्सिडेज इनिबिटर. मोनोअमाइन ऑक्सिडेज हे एन्झाईम मोनोअमाइनला ऑक्सिडाइज करतं म्हणजे त्याचं मेटाबॉलिझम करतं आणि मोनोअमाइनचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी करतं. मोनोअमाइन कोणकोणते आहे, नॉरएपिनेफ्रिन, सिरोटोनिन आणि डोपामिन. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी झाल्यामुळे ते जे रिसेप्टर आहे त्याला बाइंड होणार नाही आणि त्यांची जी ॲक्शन आहे हॅपीनेस, जॉयनेस, एन्जॉयमेंट, स्लीप मेंटेन किंवा मेलेटोनिन सिक्रिशन किंवा वेकफुलनेस किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड म्हणजे ही सर्व ॲक्टिव्हिटी आहे ज्या इमोशनच्या आणि मेमरीच्या त्या होणार नाही. म्हणजे त्यामुळे लो मूड होईल आणि डिप्रेशन कॉज होईल. तर ते आपल्याला होऊन द्यायचं नाही म्हणून आपण इनिबिट कशाला करतो, मोनोअमाइन ऑक्सिडेज म्हणजे त्या एन्झाईमला इनिबिट करतो. जर त्या एन्झाईमला इनिबिट केल्यावर काय होईल, त्या एन्झाईमला इनिबिट केलं तर जे मोनोअमाइन आहे त्याचं मेटाबॉलिझम नाही होणार आणि ते तसे राहतील. त्यामुळे ते इझिली प्रीसिनॅप्टिक नर्व एंडिंगमधून रिलीज होऊन पोस्ट सिनॅप्टिक नर्व एंडिंगला बाइंड होणार, रिसेप्टरला बाइंड होणार आणि आपली ॲक्शन शो करणार आणि ॲक्ट करणार ॲज अ अँटी डिप्रेसंट ड्रग. त्याचं एक्झाम्पल काय आहे, आयसोकार्बोझाझाईड, फिनिलझाईन आणि ट्रॅनिल सायप्रोमाइन हे सगळं
मोनोअमाइन ऑक्सिडेज इनिबिटरचे एक्झाम्पल आहे. त्यानंतर अदर काय काय आहे, अदर अँटी डिप्रेसंट ड्रग ब्युप्रोपोइन, मॅप्रोटिलिन, मिर्टॅझापाइन, ट्रॅझोडोन, निफॅझोडोन, वेनलॅफॅक्झिन, ड्युलॉक्झिटिन. हे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे अँटी डिप्रेसंट ड्रगचं, यात दाखवलं आहे. हे वरती आहे ते प्री सिनॅप्टिक नर्व एंडिंग आहे आणि खाली जे आहे ते पोस्ट सिनॅप्टिक नर्व एंडिंग आहे. प्री सिनॅप्टिक नर्व एंडिंग मधून न्यूरोट्रान्समीटर आहे म्हणजे नॉरएपिनेफ्रिन, सिरोटोनिन किंवा डोपामिन हे रिलीज होणार आणि पोस्ट सिनॅप्टिक वर जे रिसेप्टर आहे त्या रिसेप्टरवर ते न्यूरोट्रान्समीटर बाइंड होणार आणि त्यांची ॲक्शन शो करणार आणि त्यांचं रिअपटेक आहे ते रिअपटेक होतं. तर त्या रिअपटेकला इनिबिट करण्याचं काम अँटी डिप्रेसंट ड्रग करतात. दॅट इज द सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर. किंवा जो मोनोअमाइन ऑक्सिडेज आहे जो न्यूरोट्रान्समीटर आहे त्यांना ऑक्सिडाइज करतो म्हणजे त्यांचं मेटाबॉलिझम करतो. तर त्या मेटाबॉलिझमला स्टॉप करणं, त्यामुळे जे न्यूरोट्रान्समीटर आहे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं आणि ते इझिली रिसेप्टरवर बाइंड होतात आणि त्यांची ॲक्शन शो करतात. त्यानंतर काय आहे ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट. ते काय करतात, इनिबिट करतात रिअपटेक ऑफ नॉरएपिनेफ्रिन आणि सिरोटोनिन. हे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे. त्यानंतर फार्मॅकोकायनेटिक्स ऑफ अँटी डिप्रेसंट ड्रग. लिपोफिलिक अँड अ प्रोटीन बाउंड, हाफ लाईफ लॉंग, युजली मोर दॅन 1 डे. म्हणजे अँटी डिप्रेसंट ड्रगची हाफ लाईफ युजली मोर दॅन 1 डे असते आणि मेटाबोलाइज कुठं होतं जनरली अँटी डिप्रेसंट ड्रग हे लिव्हरमध्ये आणि एक्सक्रिटेड इन अ युरिन म्हणजे जनरली ते एक्सक्रिटेड फ्रॉम युरिन. हे फार्मॅकोकायनेटिक्स ऑफ अँटी डिप्रेसंट ड्रग. त्यानंतर कॉन्ट्राइंडिकेशन्स ऑफ अँटी डिप्रेसंट ड्रग्स. हायपर सेन्सिटिव्हिटी असू शकते काही अँटी डिप्रेसंट ड्रगची. त्यानंतर सेकंड कॉन्ट्राइंडिकेशन काय आहे, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन अँड अँगल क्लोजर ग्लुकोमा. त्यानंतर कॉशन्स, एल्डरली ऑर डेबिलेटेड क्लायंट्स. डेबिलेटेड क्लायंट्स म्हणजे अ व्हेरी वीकन ऑर इन्फॉर्म स्टेट पेशंटला देऊ नये अँटी डिप्रेसंट ड्रग. त्यानंतर हिपॅटिक आणि रिनल ऑर कार्डियाक इन्सफिशियन्सी, अशा पेशंटला जनरली खूप लो डोस देतात. त्यानंतर आहे सायकोटिक क्लायंट्स. त्यानंतर प्रोस्टॅटिक हायपरट्रॉपी आणि हिस्ट्री ऑफ सीझर्स, अशा पेशंटला कॉन्ट्राइंडिकेटेड आहे अँटी डिप्रेसंट ड्रग. त्यानंतर इंटरॅक्शन ऑफ अँटी डिप्रेसंट ड्रग. ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट, हायपर पायरेटिक क्रायसिस, hypertensive crisis, serve as seizures and a tachycardia may occur when used with a monoamine oxidase inhibitor. म्हणजे जर ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट जर मोनोअमाइन ऑक्सिडेज इनिबिटर बरोबर घेतलं तर ते सीझर्स कॉज करू शकतं, ट्रॅकिकार्डिया कॉज करू शकतं, हायपरटेन्सिव्ह कॉज करू शकतं. हे सर्व कॉज होऊ शकतात. हे इंटरॅक्शन आहे. त्यानंतर ॲडिटिव्ह CNS डिप्रेशन ऑकर विथ अ कॉन्करंट यूज ऑफ CNS डिप्रेसंट. जर सेंट्रल अजून जर दुसऱ्या CNS डिप्रेसंट बरोबर हे ड्रग घेतले तर CNS हे डिप्रेस होऊ शकतं. ॲडिटिव्ह सिम्प्टोमॅटिक
sympathomimetic आणि anticholinergic effect occur with the use of other drugs possessing these same properties. म्हणजे सेम प्रॉपर्टी पजेस करणारे ड्रग जर घेतले तर ते अँटीकोलिनर्जिक किंवा सिम्पॅथोमिमेटिक ऍक्शन शो करू शकतात. त्यानंतर increase the effect of tricyclic antidepressant may occur with a bupropion, cimetidine, haloperidol, selective serotonin reuptake inhibitors and a valproic acid. म्हणजे या बरोबर ते म्हणजे या सर्व ड्रग बरोबर ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट ड्रग घेतले तर त्यांचा इफेक्ट हा इन्क्रीज होतो ॲज अ अँटीडिप्रेसंट ड्रग. इंटरॅक्शन ऑफ अ सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअप्टेक इनिबिटर्स. यूज ऑफ सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअप्टेक इनिबिटर्स विथ अ सिमिटिडिन मे रिझल्ट इन ए increase the concentrations of selective serotonin reuptake inhibitors. त्यानंतर काय आहे, हायपर सेन्सिटिव्हिटी क्रायसिस मे ऑकर इफ सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअप्टेक इनिबिटर्स आर यूज within a 14 days of a MAO inhibitors. Impairment of a mental and motor skill may be potentiated with the use of alcohol. म्हणजे मोटर आणि मेंटल स्किल हे अफेक्ट होतात. ज्या अँटीडिप्रेसंट ड्रग हे अल्कोहोल म्हणजे अँटीडिप्रेसंट ड्रग पण घेत आहेत, अल्कोहोल घेतात, त्यामुळे मोटर फंक्शन आणि मेंटल फंक्शन हे अफेक्ट होतात. आणि त्यानंतर काय आहे, सिरोटोनिन सिंड्रोम मे ऑकर विथ अ कॉन्करंट यूज ऑफ मोनोअमाइन ऑक्सिडेज इनिबिटर अँड अदर ड्रग दॅट इन्क्रीज द सिरोटोनिन सच ॲज अ ट्रिप्टोफॅन, एम्फिटामाइन अँड अदर सायकोस्टिम्युलंट. म्हणजे सायकोस्टिम्युलंट ड्रग म्हणजे वापरले तर म्हणजे त्याबरोबर सिरोटोनिनचं हे कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार आणि सिरोटोनिन सिंड्रोम हा कॉज होणार. त्यानंतर इंटरॅक्शन ऑफ मोनोअमाइन ऑक्सिडेज इनिबिटर्स. हायपर सेन्सिटिव्हिटी क्रायसिस होतो मे ऑकर विथ अ कॉन्करंट यूज ऑफ एम्फिटामाइन्स, मिथिलडोपा, लिओडोपा, डोपामिन, इफिड्रिन, नॉरएपिनेफ्रिन, रिसरपाइन, व्हॅसोकन्स्ट्रिक्टर अँड इंजेक्शन्स ऑफ अ टायरामाइन अँड कंटेनिंग फूड्स. त्यामुळे हायपर सेन्सिटिव्हिटी क्रायसिस होऊ शकतो. सेकंड वन आहे हायपरटेन्शन अँड हायपोटेन्शन, कोमा, कन्व्हल्जन अँड डेथ मे ऑकर विथ द मेपिरिडीन और अदर नार्कोटिक अनॅल्जेसिक्स. जर मोनोअमाइन ऑक्सिडेज इनिबिटर जर नार्कोटिक अनॅल्जेसिक्स ड्रग बरोबर घेतले तर ते हायपरटेन्शन, हायपोटेन्शन, कोमा, कन्व्हल्जन आणि डेथ कॉज करू शकतात. त्यानंतर ॲडिटिव्ह हायपोटेन्शन मे रिझल्ट विथ अ कॉन्करंट यूज ऑफ अ अँटी हायपरटेन्सिव्ह और अ स्पायनल ॲनेस्थेशिया अँड माऊ इनिबिटर्स. त्यानंतर ॲडिटिव्ह हायपोग्लायसेमिया मे रिझल्ट विथ अ कॉन्करंट यूज ऑफ इन्सुलिन और अ ओरल हायपोग्लायसेमिक एजंट विथ अ माऊ इनिबिटर्स. म्हणजे खूप सारे इंटरॅक्शन्स आहे. म्हणजे माऊ इनिबिटर्स बरोबर आपण बाकीचे जे ड्रग घेतो म्हणजे इन्सुलिन घेतो, काही ॲनेस्थेशिया घेतात, तर त्यांची इंटरॅक्शन होते माऊ इनिबिटर्समुळे आणि त्यांची ॲडवर्स इफेक्ट शो होतात जे खूप सिव्हिअर असतात. सिरियस पोटेन्शियल फॅटल ॲडवर्स रिॲक्शन मे ऑकर विथ अ कॉन्करंट यूज ऑफ अदर अँटीडिप्रेसंट, कार्बामाझेपिन, सायक्लोबेन्झॅपिन, मेप्रेटोलिन, फ्युराझोलिडॉन, प्रोकार्बॅझिन आणि सेलिगिलिन. ॲडवर्स इफेक्ट ऑफ अँटीडिप्रेसंट ड्रग. लिस्ट ऑफ ॲडवर्स इफेक्ट विथ ऑल क्लासेस ऑफ अँटीडिप्रेसंट ड्रग आर म्हणजे ड्राय माउथ पडतं. अँटीकोलिनर्जिक ॲक्शन दाखवल्यामुळे ड्राय माउथ होतं. त्यानंतर सिडेशन होतं,
म्हणजे पेशंट हा काम होतो, सिडेटिव्ह ॲक्शन दाखवतं, नॉशिया आणि जीआय हा अपसेट होतं आणि डिस्कंटिन्युएशन सिंड्रोम होतो. डिस्कंटिन्युएशन सिंड्रोम म्हणजे काय? अ सिम्पटम ऑफ अ अँटी डिप्रेशन, म्हणजे फ्ल्यू येतो त्या पेशंटला, किंवा इन्सोमनिया, नॉशिया, इम्बॅलन्स, त्यानंतर सेन्सरी डिस्टर्बन्स आणि हायपर अरायझिवल, हे सर्व डिस्कंटिन्युएशन सिंड्रोम दाखवतात. हे ॲडवर्स इफेक्ट आहे अँटी डिप्रेशन ड्रगचे. त्यानंतर लिस्ट ऑफ ॲडवर्स इफेक्ट विथ अ ट्रायसायक्लिक, ब्लर व्हिजन होतं त्यामध्ये. ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन ड्रगचे ॲडवर्स इफेक्ट काय? ब्लर व्हिजन होतं, कॉन्स्टिपेशन होतं त्या पेशंटला, युरिनरी रिटेन्शन होतं, त्यानंतर आर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन होतं, म्हणजे BP हा लो होतो. त्यानंतर रिडक्शन ऑफ अ सीझर्स थ्रेशोल्ड, टॅकिकार्डिया आणि अरिथमिया होतं. ब्लड प्रेशर लो होतो, त्या हार्ट रेट हा कमी होतो, दॅट इज द टॅकिकार्डिया आणि अरिथमिया. फोटोसेन्सिटिव्हिटी आणि वेट हे गेन होतं. हे सर्व ॲडवर्स इफेक्ट आहे ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंटचे. त्यानंतर ॲडवर्स इफेक्ट ऑफ सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर्सचे काय काय ॲडवर्स इफेक्ट आहे? इन्सोमनिया होतो, ॲजिटेशन होतं, त्यानंतर त्या पर्टिक्युलर पेशंटला हेडॅक होतो, वेट लॉस होतो त्याच्यानंतर सेक्झुअल डिसफंक्शन होतं, त्यानंतर सेरोटोनिन सिंड्रोम होतो. त्या ॲडवर्स इफेक्ट आहे सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटरचा. सिम्पटम्स इन्क्लूड चेंज इन अ मेंटल स्टेटस, रेस्टलेसनेस, मायोक्लोनस, हायपर रिफ्लेक्सिया, टॅकिकार्डिया, लेबाइल ब्लड प्रेशर, डायफोरेसिस, शिवरिंग अँड ट्रिमर्स. हे आहे सिरोटोनिन सिंड्रोम. सिरोटोनिन सिंड्रोममध्ये हे सर्व सिम्पटम्स दिसतात. हे ॲडवर्स इफेक्ट आहे सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटरचा. त्यानंतर ॲडवर्स इफेक्ट ऑफ मोनोअमाइन ऑक्सिडेज इनिबिटर, हायपर सेन्सिटिव्हिटी क्रायसिस होतं. सिम्पटम्स ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी क्रायसिस काय काय आहे? ऑसिपिटल हेडॅक, म्हणजे कंटिन्यू हेडॅक होतं. त्यानंतर आहे पाल्पिटेशन्स, नॉशिया होतं, वॉमिटिंग होतं, न्यूकल रिजिडिटी होतं, फीवर, स्वेटिंग, मार्क इन्क्रीज इन अ ब्लड प्रेशर, चेस्ट पेन आणि कोमा. हे सर्व सिम्पटम आहे हायपरटेन्सिव्ह क्रायसिस होतं. ॲडवर्स ड्रग रिॲक्शन आहे, म्हणजे ॲडवर्स इफेक्ट आहे मोनोअमाइन ऑक्सिडेज इनिबिटरचं. त्यानंतर काय होतं? प्रियापिझम. प्रियापिझम म्हणजे काय? अ प्रोलॉंग एक्सक्रिशन ऑफ द पेनिस युजली विदाउट अ सेक्झुअल अरायझल. हे ॲडवर्स इफेक्ट आहे मोनोअमाइन ऑक्सिडेज इनिबिटरचं. त्यानंतर आहे हिपॅटिक फेल्युअर. तर इथे आपले अँटी डिप्रेशन ड्रग हे संपलेले आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काही ड्रग राहिले आहे ते स्टडी करणार आहोत सायकोफार्माकोलॉजिकल एजंटमध्ये. ते ड्रग एक्सप्लेन करणार आणि त्यानंतर आपला हा सायकोफार्माकोलॉजिकल एजंट हा टॉपिक पूर्ण कव्हर होणार. थँक्यू.